हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण एक सबस्क्रायबर ताई प्रश्न विचारले, त्याचं उत्तर बघूया. आधी मी प्रश्न विचारते. आई, तुम्ही खूप छान बोलता. माझा एक प्रश्न आहे. माझी सून मी गावाला गेले तेव्हा माहेरी गेली. मुलानेच तिला आमच्या रागानं पाठवले. 2 महिने झालेत, अजून सून सासरी आली नाही. मी काय करू? मला प्लीज मार्गदर्शन करा. आई, मी वाट बघते. ताई, जरा प्रश्नात हे जरा क्लिष्टपणा आहे. शक्यतो प्रश्न विचारताना जरा क्लिअर विचारलात की बरं होईल. मला हे समजलं नाही बघा. हे बघा, मी गावाला गेले तेव्हा माहेरी गेली. मुलानेच तिला आमच्या रागानं पाठवले. म्हणजे तुमच्यावर काय राग होता? काय भांडणं झाली होती का? कशासाठी? हे मला खुलासा होत नाही. आता तुमचा प्रॉब्लेम आहे, ती सून माहेरी गेलेली आहे. 2 महिने झालेत, सासरी आली नाही. ठीक आहे, तुम्ही फोन केलात का? फोनवर तुमची बोलणी झाली का? आधी फोन करा, तिच्याशी बोला, तिचे आईवडिलांशी बोला. आणि काय कारण आहे हे बघा. तर कारण कळलं की आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. आणि तिचे मनात काय आहे हे आधी काढून घ्या. तिच्या मनातलं कळल्याशिवाय आपण काही फायनलला येऊ शकत नाहीये. किंवा तिनं तुम्हाला फोन केली का मध्ये. त्यामुळे ह्याचं आपल्याला आधी कारण शोधून काढायला पाहिजे. आता तुम्ही काय करायला पाहिजे हे मी सांगते. पहिल्यांदा तुम्ही तिला फोन करा, तिचे आईवडिलांना फोन करा, तुमच्या मुलाशी बोला. तिचे आई वडील काय म्हणतात बघा, ती काय म्हणतीये बघा. त्याच्यावर अवलंबून आपण पुढचं काय तर निर्णय घेऊ. आणि शक्यतो गोडी गुलाबीनं एकत्र झालेला बरं. त्यामुळे ती कशासाठी गेली आहे हे काही तुमचे पत्रात किंवा कॉमेंटमध्ये मला कळेनासं झालेलं आहे. म्हणजे तुमचं सासूसुनांचं पटत नाही म्हणून ती गेली आहे का? का तिला वेगळं राहायचं आहे का? हल्ली काही मुलींचे डोक्यात हा पण विचार असतो, आपण वेगळं राहायला पाहिजे, स्वतंत्र राहायला पाहिजे. असं काही तिचे मनात आहे का? हे पण तुम्ही काढून घ्या. हे काढून घेतलात का नाही, मग पुढे आपल्याला काय करायचं हे विचार करता येईल. ती कशासाठी गेली आहे? तिचे मनात काय आहे? मुलांना आणि पाठवले म्हणता, म्हणजे त्यांची भांडणं झाली नवरा बायकोची का? त्यांना आणि काही कारणानं पाठवले हे आधी आपण जरासं क्लिअर करून घ्यायला पाहिजे. हे क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काही करता येत नाही. म्हणजे हे नातेसंबंध आहेत बघा. हे काही प्रॉपर्टीचं मॅटर नाही आहे, हे माणसांचं मॅटर आहे. आणि आता नवीन लग्न करून आली असली की तिलाही जरा समजून घ्यायला आणि वेळ लागत असेल. त्यामुळे हे आधी क्लिअर कट करून घ्या. आधी फोन करा, गरज पडली की जावा तिथे. तिचे आईवडिलांशी पण मोकळेपणानं बोला. आणि पुढचे काय करायचं तर आपण ठरवू. आणि असं करताना इन जनरल आता मी बोलते, हल्ली कित्येक मुलींचं प्रॉब्लेम काय असतो माहिती का? मी सांगितल्याप्रमाणे काही मुलींना वाटते आपण लगेच वेगळं राहावं. पण मुलींना पण मी सांगते, एकत्र राहण्यातच खूप फायदा आहे. कुठेही जाताना तुम्हाला जबाबदारी नसते. घरात सासू सासरे असतात, त्यामुळे आपल्याला काही जबाबदारी नसते. कुठे जायचं असलं तरी, नोकरी करत असाल तरी, मुलं लहान असली तरी, खूप कोणी घरात असलं का नाही तेवढा फायदा नसलेल्या लोकांना कळते.
ज्या बायका नोकऱ्या करतात, त्यांचे घरात सासू सासरे नाही, त्यांच्याशी बोलून बघा, त्या सांगतील किती त्यांना त्रास होतो. आणि आपली माणसं असली की बिनधास्तपणे, आणि आजी आजोबांनाही नातवंडांवर खूप प्रेम असते. त्यामुळे हा मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आधी आपण फाइंड आउट करायला पाहिजे, सून कशासाठी गेली आहे, का त्यांचं नवरा बायकोचं भांडण आहे म्हणून गेली आहे. असं सुखासुखी कोणी जाणार नाही असं मला वाटते. हो, शेवटी आपलं लग्न करून आल्यावर आपलं हक्काचं घर हे सासरच आहे की. माहेरी मग आपण किती 4 दिवसाचे पाहुणे असतो. त्यामुळे आधी तिचे मनातलं आपण काढायला पाहिजे, मग आपण ह्याच्यावर आपण बोलू शकतो. आता इन जनरल मी काही गोष्टी बोलते का, म्हणजे तुमचे प्रश्नावरनं मला फार काही बोलायला कळत नाही का. म्हणजे तुम्ही एक सांगितलं, सून मी गावाला गेले तेव्हा माहेरी गेली, म्हणजे ती जाताना तुम्ही नव्हता, म्हणजे तुमच्यामध्ये तर काही भांडण झालेलं नाहीये हे मला क्लिअर कट जाणवते हेतनं. आणि पुढचं हे, मुलाने तिला आमच्या रागानं पाठवले, म्हणजे मुलाचं आणि तुमचं काही भांडण झालं होतं म्हणून पाठवले कथा, इथे मला क्लिअर होईना. आणि 2 महिने झाले तरी ती अजूनही आलेली नाही. त्यामुळे हे जरासं डिस्कस करा तुम्ही. आधी फोन करा, नंतर जावा, तिचे आईवडिलांशी पण बोला, म्हणजे तुम्हाला काही तो मार्ग त्यातनं निघेल. आणि मार्ग निघेलो तसं काही अवघड काही नसते. शेवटी काही सुना म्हणजे शेवटी आपल्या मुलीच्या आहेत की, त्या काही चुकला तरी जरा समजून घ्यायचं, जरा इकडे तिकडे लहान असतात, कळत नाहीये, जरा समजून घ्यायचं त्यांना. असं केलं की काही तेवढं जड जाणार नाहीये असं मला वाटते. आणि तुमचे परिणाम तुम्ही तुमचं कार्य करायचं तर करा, तब भेटा, बोला, हे करा. आणि आपण सून म्हणून तिला वागवताना आपण मुलीसारखीच वागवायचं. आपली मुलगी चुकली तरी आपण कसं वागतो तसं वागायचं. गरज पडली की जरा रागवायलाही पाहिजे, चुकलं हे झालं की ताई सांगायला पाहिजे, नाही म्हणत नाही मी, पण बाकी जिथे समजून घ्यायला पाहिजे तिथे त्यांनाही समजून घ्यायचं. शेवटी अनुभव कमी असतो, आपण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले आहेत. आपण एकेकाळी सून पण होतो आणि आता सासू आपण आहोत. पण त्या कसं, त्यांना सासूचे रोलमध्ये माहीत नाही, त्यांना फक्त सून म्हणून एवढेच एकच रोल माहीत असतो. आणि मेन म्हणजे मुलींना जड कुठे जाते, मी आता बऱ्याच आमच्या मुलींशी बोलते तेव्हा मला कळते, माहेरी का नाही त्यांना काही करावं लागत नाही. नोकरीला जात असल्या तर आई डबासुद्धा भरून तयार देतीये. सासरी आल्यावर तसं होत नाहीये. सासरी आल्यावर जबाबदारी असते, आपल्याला नवऱ्याचा डबा भरावा लागतो आणि दीर असला की त्यांचंही भरावं लागते, जरासं करावं लागते. त्यामुळे मुलींना जड जाते हे जबाबदारीचं आणि कामाचं. माहेरी त्यांना अगदी सगळं तयार मिळते आणि अशी अपेक्षा कोणीच सासरी आल्यावर करू शकत नाहीये. त्यामुळे त्यांना हे जरासं जड जाते इन द बिगिनिंग. नंतर हळूहळू त्या पण समजून घेतात, करतात. उद्या मुलं बाळं झाल्यावर त्यांनाही समजतेच की न समजून कसं जाईल. त्यामुळे आपण एकमेकींना समजून घेऊन, शेवटी हे बघा, घर हे आपले सर्वांचं आहे. गोडी गुलाबीनं समजून घेऊन एकमेकांना राहिलं की तर घर असते, दोघांनाही बरं पडते. म्हणजे सासूलाही बरं पडते सून असली की, सगळं ती करत असली की आपल्यालाही आपल्या हॉबीज, आपलं इकडे तिकडे सगळं करता येते. आपल्यालाही काही जास्त हे घालावं लागत नाही. गरज असते, मदत आहे, तिथे हवी आहे तिथे मदत करायची. त्यामुळे तुम्ही जरा शांतपणाने घ्या, आधी समजून घ्या कुठे काय चुकले तर. आणि शेवटी हे बघा, आपण मोठे आहोत. ते चुकलं असलं, तिची काही चूक झाली असली तरी माफ करा तिला आणि समजून घ्या. असं काही फार काही घडलं असेल असं मला वाटत नाहीये.
पण आधी कारण शोधायला पाहिजे, कशासाठी गेली आहे, तिचं म्हणणं काय आहे, तिचे मनात काय आहे. मेनली मुलीचा एक प्रॉब्लेम असतो हा, जबाबदारी त्यांना घेऊन माहीत नसते. आणि हल्ली काय होते माहिती का, आपल्या वेळेला आपले आई वडील एवढे आत शिरत नव्हते, तेवढे हल्लीचे मुलींचे आई वडील खूप हे करतात. इवन कुठे हे फिरायला गेले तर आईचा फोन येतो, कुठे गेली आहेस, कुठे अमुक हॉटेलमध्ये जा, तिथे छान मिळते बघा, अमुक तमुक असं. आपल्याला आपले आईबापा कधी असल्या गोष्टीतनं हे करत नव्हते. हे हल्ली खूप जरा मी बघते तर जरासं माहेरच्यांचं इंटरफिअरन्स जास्त झालं तरी हे होते. पण हे आपण जरासं कमी करायचं. शेवटी आपण एकत्र असलो की तिराईकाला तेच मध्ये तोंड घालायला मिळत नसते. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम मला वाटते सॉल्व्ह होईल. फक्त कारण शोधायला पाहिजे, ती का गेली, तिचे मनात काय आहे हे काढून घ्या, मग त्याचेप्रमाणे आपण सॉल्व्ह करू. ते तुम्हाला पुढे काही लागलं तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. कारण तुम्हाला मिळालं तर पुढचा आपण विचार करू. आणि काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, डोकं शांत ठेवा, सगळं व्यवस्थित होते. मेन म्हणजे डोकं शांत ठेवा आणि समजून घ्या. काही हे करू नका, मी तुमचे पाठीशी आहे. पुढचं काही तुमचे डेव्हलपमेंट झाले, तुम्हाला गरज पडली की कधी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, मी सांगते. फक्त लिहिताना क्लिअर कट लिहा, म्हणजे मला नीट समजेल, मला व्यवस्थित ते प्रॉब्लेमला हात घालता येईल असं. अच्छा, हॅव ए गुड डे.